पात्र कोण अपात्र कोण याबद्दलचा निर्णय लावायला सर्वोच्च न्यायालयाने इतका वेळ लावणं, विलंबाने ती केस चालवणं हे अत्यंत चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे। याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचा कोणताही अपमान करण्याचा उद्देश नाही, परंतु इतक्या विलंबाने अपात्र कोण पात्र कोण हे ठरवण्याची जी प्रक्रिया सुप्रीम कोर्टात होत आहे ती चुकीची आहे, कायद्याला अपेक्षित नाही असं मला वाटते। त्यामुळे अजितदादा यांच्या गटाने काहीतरी विनंती केली असेल की आम्हाला थोडा वेळ द्या, मुद्दामून ती केली असेल, कारण हे तिघांचं सरकार आहे आणि त्यामुळे एकमेकांच्या सोयीचं काहीतरी आपण करून पुढची तारीख घ्यायची, हा जर उद्देश असेल तर तो त्यांचा सफल होताना सातत्याने आपल्याला दिसत आहे आणि ते बरोबर नाही। ही भावना लोकांच्या मनातसुद्धा प्रामुख्याने आहे। सगळ्यात पात्र कोण अपात्र कोण याबद्दल जी काही याचिका सुरू आहे शिवसेनेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातली, त्याच्यामध्ये आता विधानसभेचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे, त्यामुळे त्या निर्णयामध्ये जरी काही अर्थ राहत नाही तरीसुद्धा अशा पद्धतीने सरकार फोडणं, सरकार पाडणं आणि नवीन सरकार स्थापन करणं राज्यपालांच्या मदतीने, हे सगळं असंविधानिक जे आहे ते बरोबर आहे का आणि यानंतरही असंच झालं तर चालेल का आपल्याला, हा मुद्दा महत्त्वाचा म्हणून सर्वोच्च न्यायालयाला डिसाईड करावं लागणार। पण तरी जे आमदार आत्ताच्या विधानसभेत आहेत ते बरेच जण पुढच्या विधानसभेत नसणार हे नक्की आहे। त्यामुळे पात्र कोण अपात्र कोण याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला नाही तरी जनता मतदार म्हणून तो निर्णय घेणार आहे आणि त्यामुळे उद्धवसाहेब ठाकरेंनाही असं वाटते की हा निर्णय आता जनतेच्या दरबारात जनतेला सोडवू द्या, जरी विलंब कोर्टाने लावला तरी। पण त्याच्यातून कोर्टाची खूप मोठी नाचक्की होईल की न्यायव्यवस्था एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर वेळेवर निर्णय देऊ शकली नाही, ही नाचक्की होईल। दुसरा मुद्दा तुम्ही जो प्रदीप म्हणताय की शिवसेना कोणाची आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण कोणाचा, याबद्दल जो निवडणूक आयोगाने निकाल दिलेला होता तो पूर्णपणे चुकीचा बेकायदेशीर निर्णय आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि तो निर्णय मात्र लवकर व्हायला पाहिजे, निवडणुकीच्या आधी तो व्हायला पाहिजे। कारण की कोणाचा तरी पक्ष चोरून आपण अशा पद्धतीने सत्तांतर घडून आणू शकतो आणि त्या चोरीसाठी संविधानामध्ये तरतूद असूनही, कायद्यांमध्ये तरतूद असूनही कायद्यांचा काही वापर होत नाही आणि निवडणूक आयोगाला अधिकारच नाही जेव्हा पक्ष कोणाचा हे सांगण्याचा, तरी ते ठरवून टाकतात पक्ष एकनाथ शिंदेंचाच आहे आणि शिवसेना तुमचीच आहे असं सांगतात। ही बेकायदेशीरता जी आहे ती थांबली पाहिजे, ती स्पष्टपणे बेकायदेशीरता आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं पाहिजे आणि ते या येत्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच झालं पाहिजे। यासाठी तो निकाल जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटते आणि तो 14 ऑगस्टला तो निकाल लागण्याची शक्यता आहे, कारण की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कागदपत्र दाखल झालेले आहेत, सगळ्यांची बाजू मांडण्यात आलेली आहे आणि त्यामुळे 14 तारखेच्या पेक्षा जास्त विलंब त्याच्यामध्ये लागणार नाही। सुनावणीहून निर्णय थेट येण्याची शक्यता आहे, एखादी जवळची तारीख निर्णयासाठी कदाचित होऊ शकेल, पण याच्यावर निर्णय लवकर होईल आणि तो निर्णय लागणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। काय निकाल लागणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? आत्तापर्यंत जेव्हा एखाद्या पक्षचिन्हाच्या संदर्भात वादविवाद झाले तेव्हा ते पक्षचिन्ह जे आहे ते गोठवण्यात आलं, किंवा तुमचं दोघांचं भांडण आहे, तुमचं तिघांचं भांडण आहे पक्षचिन्हाबद्दल, तर आता हे पक्षचिन्ह कोणीच वापरायचं नाही अशा पद्धतीनेच निकाल झालेला आहे। त्यामुळे ते पक्षचिन्ह धनुष्यबाण जे आहे ते गोठवलं जाऊ शकते आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्विवादपणे सिद्ध होऊ शकते, कारण की एकतर शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसतानाही त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।